तेव्हा बंडू जाधव म्हणजेच संजय जाधव यांनी अशा प्रकारे पत्रकारांशी बोलताना आरेरावी केली आणि त्यांनी अत्यंत उद्धट भाषेमध्ये पत्रकारांशी संवाद साधला, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली। आणि याच विषयावर ही बातमी कव्हर करण्यासाठी गेलेले आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना थेट आपल्याबरोबर दिल्लीमधून जोडल्या गेलेले आहेत। आपण उर्वशीकडून आणखी या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेऊया। उर्वशी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण ही बातमी कव्हर करत होतात आणि त्याचवेळी त्यांनी अशा प्रकारे संजय जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धट भाषा वापरली। मात्र यापूर्वी आणखी एक महत्त्वाची घडामोड अशी घडतेय की आदित्य ठाकरे यांनी स्नेहभोजनांना जाऊ नये असे आदेश काढलेले होते असं सुद्धा कळतंय। तेव्हा या आदेशाला कुठेतरी हा आदेश डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे संजय जाधव आणि जे उरलेले इतर खासदार आहेत जे स्नेहभोजनाला गेले होते। काय नेमके या संदर्भातले तपशील कळतात? हे बघा, संजय जाधव जेव्हा इथे येत होते तेव्हा हे यांना प्रश्न विचारलं गेलं की स्नेहभोजनासाठी तुम्ही का गेलात, कारण की ते एकाच वेळी जेव्हा श्रीकांत शिंदे यांच्या इथे सर्वपक्षीय स्नेहभोजन होतं तेव्हा ठाकरे आमदार यांनी तिथे एंट्री नाही केली किंवा ते तिथे गेले नव्हते। याच ह्याच्यात जेव्हा प्रतापराव जाधव यांच्याकडे काल रात्री जेव्हा स्नेहभोजन होतं तर कशा प्रकाराने ठाकरे गटातले खासदार पोचले हे प्रश्न जेव्हा विचारलं तेव्हाही अरेरावी झाली। त्याच्यानंतर आतमध्ये ज्या प्रकाराने एक बैठक झाली त्याच बैठकात आपण समजून घेतोय की कशा प्रकाराने आदित्य ठाकरे यांनी जे आपल्याला सोर्सेस कडून कळून येतंय की त्यांनी त्यांना सांगितलं की एखाद्या पार्टीला असं जेव्हा कोणतंही पाऊल उचलतो, कुठे जातोय, तर हे पार्टीला सांगणं गरजेचं आहे। पहिली गोष्ट। बरोबरच त्यांनी हेही सांगितलं की जायला नको होतं तर ते बरं झालं। अगदी खरं तर वातावरण उर्वशी त्यामुळे मात्र तापलेलं या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमामुळे, त्यामुळे अर्थातच आता हे सगळं प्रकरण पुढे कितपत तापलं जाते हे सुद्धा बघावं लागेल। धन्यवाद उर्वशी दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।